नमस्कार मैत्रिणींनो. पूर्ण आजीची झाली आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये अचानक एंट्री. पण एंट्री झाल्यामुळे मालिकेमध्ये आला खूप मोठा ट्विस्ट. तर जाणून घेऊया नक्की काय झालं आहे. ते आता सायलीचे जे खोटे आईवडील असतात ते तन्वीचे खरे असतात हे तर तुम्हाला माहितीच झालं आहे. आता तन्वीला वाटतं असं जर का हे इथं राहिलं तर माझं सत्य सर्वांसमोर येणार. म्हणून आता सायली त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते. ती त्यांना म्हणते तुम्ही तर राहायचं नाही, आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं. सर्वजण कसंबसं करून तन्वीला खूप समजून सांगतात, पण तन्वी ऐकल ती कसली. तन्वी आता ओढत ओढत त्या बाईला दरवाजापाशी आणते आणि तिथून म्हणते इथून निघायचं आणि परत ह्या घराकडे डोकून बघायचं नाही. मला माहिती आहे ना, तू आमची ही इष्टेक बघून तुझ्या तोंडातील लाळ टपकली म्हणूनच तू इथं राहत आहे. सायलीला आता हे सर्व बघून खूप राग येत असतो, कारण तिच्या आईबद्दल कोणीतरी असं वाईट बोलतंय हे सायलीला सहनच होत नसतं. तर तन्वी आता गचकन त्या बाईचा हात धरते आणि तिला दरवाजाबाहेर ढकलते. ढकलल्यानंतर त्या पटकन खाली पडतात. तर त्या पुढून त्या खाली पडतात आणि तन्वी आता परत घरात जायला निघते, म्हणजे ती त्या बाईकडे पाठ फिरवते. तर तेवढ्यात पूर्णाजी तिथे येतात आणि त्या त्यांना उठवतात आणि तन्वीच्या खांद्यावरती हात ठेवतात. तन्वी मागे फिरून बघते तर मग ती पूर्णाजी खनकन तन्वीच्या कानाखाली मारते. म्हणते ही सुभेदारांच्या घराची असली रीत नाही की थोरा मोठ्या लोकांशी असं वागायचं. तू जर माझी खरी नातसून असती ना तर तू असं वागलीच नसती. माझी खरी नातसून सायली आहे. तर आता हे ऐकल्यावरती तन्वीला खूप राग येतो आणि सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही आलात बरं झालं. तर पूर्णाजी म्हणते सायली रडू नकोस, मला अर्जुनने सर्व काही फोनवरती सांगितलेलं आहे. मी बघते ना तुझ्या आईवडिलांना ह्या घराबाहेर कोण काढतं. असं म्हणून आता पूर्णाजी परत त्या दोघांना घरात येतात. पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.